चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसताना फार्मसी कर्मचारी रुग्णांना औषधोपचार करत आहे। रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधं देण्याचा अधिकार फक्त डॉक्टरांनाच असतो, फार्मसी कर्मचाऱ्याला हा अधिकार नाही। सविस्तर माहिती। तरवाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 डॉक्टर कार्यरत आहेत, मात्र ते रुग्णालयात उपस्थित नव्हते। रुग्णालयात आलेल्या रुग्णांची तपासणी फार्मसी कर्मचारी स्वतः करत होता आणि त्यांना औषधं देत होता। एका महिलेने केस पेपर घेऊन औषध घेण्यासाठी फार्मसी कर्मचाऱ्याशी संपर्क साधला। तिला काय त्रास होतो असे त्याने विचारले आणि त्यानुसार तिला औषधं दिली। डॉक्टरांच्या अनुपस्थितीत फार्मसी कर्मचाऱ्याकडून रुग्णांना औषधं दिली जात असल्यामुळे रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। या घटनेमुळे आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। कायद्यानुसार फार्मसी कर्मचाऱ्याला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रुग्णांना औषधं देण्याचा अधिकार नाही। तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। कोणत्याही आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्यास तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा मित्रांना सोबत घेऊन जवळच्या मोठ्या रुग्णालयात तपासणीसाठी जाऊ शकता। कुठले तुम्ही? लातूर। बरं, आता तुम्ही त्या महिलेला औषधं दिले, ते कोणाच्या याच्यावर दिले तुम्ही औषधं? त्या महिलेने तुम्हाला सांगितलं की मला असा असा प्रॉब्लेम होतो, त्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही त्या गोळ्या देऊन टाकल्या। तुम्ही डॉक्टरनी सांगितलं होतं का तुम्हाला? काही नाही, त्यांनी देऊन टाकलं डायरेक्ट। नाही, डॉक्टरनी सांगितलं होतं का अशी चिठ्ठी बनवून तुम्हाला? काही नाही ना। या ठिकाणी 2 डॉक्टर आहे, 2 डॉक्टर असताना सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणजे हा दवाखाना तुम्ही चालवत आहे बा, असं फार्मसीचाच हा दवाखाना चालवत आहे। आजचा विषय सांगतो, आजचा विषय म्हणजे दवाखाना तुम्ही चालवत आहे बा। पेशंट आलं, केस पेपर दिला आणि तुम्हीच त्यांचं काही कमी जास्त झालं तर तुम्ही जबाबदार राहणार का त्याला? बरोबर आहे की? तुम्ही जबाबदार राहणार का त्याला काही कमी जास्त झालं तर?